केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले। कारण सिया आणि चेतनची मैत्री होती हे आपल्याला माहिती होतं, असा जबाब सियाच्या भावानं पुणे पोलिसांसमोर दिलाय। पाहूया एक रिपोर्ट। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले। कारण आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल मधल्या मैत्रीची माहिती होती, असा जबाब साहिल गोयलनं पोलिसांना दिला। पुणे पोलिसांनी साहिल गोयलचा 10 ते 12 तास जबाब नोंदवला। साहिल गोयलनं पुणे पोलिसांना काय जबाब दिलाय ते पाहूया। चेतन सोबत सियाची दोस्ती होती। मी चेतन सोबत असल्यावर मला आनंदी वाटतं असं सिया म्हणायची। मी कन्फ्यूज आहे असं सिया मला म्हणाली होती। सिया वयानं लहान आहे, मैत्रीला लोक प्रेम समजतात असं मी सियाला म्हटलं होतं। मला केतन सोबत लग्न करायचंय, चेतन सोबत लग्न करायचं नाही असं सियानं सांगितलं होतं। चेतन सोबत बोलणार नाही असं सियानं माझी शपथ घेऊन सांगितलं होतं। मी आता माझ्या आयुष्यात खुश आहे असंही सिया म्हणाली होती। हे मी माझ्या आईवडिलांना कधीही सांगितलं नव्हतं। चेतन सोबत लग्न करायचंय असं सियानं सांगितलं असतं तर आम्ही केतन सोबत ठरलेलं लग्न तोडलं असतं। प्रीवेडिंग शूट संदर्भात सिया केतनशी फोनवर खूप वेळ बोलायची। प्रीवेडिंग शूटमध्ये गाणी कोणती हवीत, लोकेशन कोणतं हवं याबद्दलही केतन आणि सिया 2-2 तास व्हिडिओ कॉलवर बोलायचे असं साहिल गोयलनं पोलिसांना सांगितलं। त्यामुळे चेतन आणि सिया मधल्या रिलेशनशिपची सियाचा भाऊ साहिल याला आधीच माहिती होती असा संशय आहे। कॅब ड्रायव्हरनं दिलेल्या जबाबामुळे सुद्धा साहिलच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले। कॅब ड्रायव्हरनं पोलिसांना काय जबाब दिलाय तेही पाहूया। सिया आणि तिचा भाऊ साहिल बिबवेवाडीत कॅबमध्ये बसले। त्यानंतर बिबवेवाडी ते औंध दरम्यान सिया आणि साहिलमध्ये वाद सुरू होता। त्यानंतर गाडी रावेत मधल्या केतनच्या घराजवळ आली। गाडीतून उतरून सिया आणि तिचा भाऊ साहिल केतनच्या घरी गेले। त्यानंतर थोड्याच वेळात सिया, साहिल आणि केतन गाडीत बसले। थोड्या वेळानं गाडी फूड मॉलवर थांबवण्यात आली। गाडी थांबल्यानंतर तिघेही फूड मॉलमध्ये गेले, पण 10 मिनिटातच सिया पुन्हा गाडीजवळ आली। सियानं ड्रायव्हरला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितलं। डिक्कीतल्या पर्समधून काहीतरी घेऊन सिया पुन्हा फूड मॉलमध्ये गेली। नंतर तिघेही गाडीतनं मुंबई विमानतळावर पोहोचले। मुंबई विमानतळावर गेल्यानंतर केतनचा पासपोर्ट हरवल्याचं त्यांच्या लक्षात आलं। रिया गाडीत बसत नव्हती। त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं। गाडीमध्ये बसल्यानंतर मग मला चला म्हणले, मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला। तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी। एक 500 मीटर मी खाली गेलो होतो। त्यांचा लगेच मला कॉल आला की भैया माझं पासपोर्ट विसरले, गाडीमध्ये बघा, व्हिडिओ कॉल करतो मी। मग त्याने नंतर मला व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं। ते म्हणले की भैया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा। मग मी पार्किंगला गेलो। ते 2 जण आले होते मुलं। आल्यानंतर ते पासपोर्ट बघितला, बॅटरी लावून मोबाईलची सगळं, मग गाडीमध्ये काहीच नव्हतं। मग मी नंतर आलो बाहेर। मग मला आमच्या मालकाने दुसरं भाडं दिले, मी आलो। यामुळे साहिलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कॅबमध्ये सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्यामध्ये वाद नेमका कोणत्या गोष्टीवरून झाला? बालीला जाताना सियावर जबरदस्ती केली जात होती का? साहिलनं सियाला जबरदस्तीनं गाडीत बसवलं का? केतनचा पासपोर्ट गायब झाल्यानंतर साहिलला सियावर संशय आला होता का? आणि जर संशय आला असेल तर तो संशय साहिलनं त्याच वेळी उपस्थित का केला नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।